भाजपाचे अमरावती शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांनी एक मोठी घोषणा केली आहे। त्यांनी अमरावती आणि जिल्ह्यांच्या विकासासाठी मिळालेल्या 158 कोटी रुपयांच्या निधीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहे। चला तर जाणून घेऊया या निधीचा नेमका उपयोग कसा होणार आहे आणि याबद्दल डॉक्टर नितीन धांडे यांनी काय माहिती दिली आहे। विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 158 कोटीचा निधी प्राप्त झालेला आहे। हा निधी प्राप्त करण्यासाठी जो पाठपुरावा केला येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपल्यासोबत भाजपाचे अमरावती शहर अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे साहेब, जाणून घेऊया त्यांच्या काय प्रतिक्रिया। अमरावतीकरता हा जो निधी आला आहे याच्यासाठी मी सगळ्यात पहिले आपले माननीय मुख्यमंत्री, आपले महाराष्ट्राचे लाडके नेते देवेंद्रजी फडणवीस आणि तसेच आपले जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा मी आभार मानतो, यांचं अभिनंदन करतो की यांनी हा निधी आणला। तसं पाहिलं तर टोटल 527 कोटी रुपये आपल्याला पाहिजे होते, आणखी त्याच्यातले 30% निधी सध्या आपल्याकडे आलेला 158 कोटी। फार आवश्यकता होती या पैशाची यावेळेस, कारण की पुष्कळसे कामं ठप्प झाले होते। आरोग्याचे, शिक्षणाचे, उच्च शिक्षणाचे, जनहित लोककल्याणकरता जे कार्यक्रम आपण राबवत असतो त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये एक गती थांबल्यासारखी झाली होती। आणि आता हे निधी आल्यामुळे ती गती जी आहे, ती स्पीड ऑफ डेव्हलपमेंट जी आहे, डेव्हलपमेंट करता जी स्पीड लागते ती स्पीड आता आपण घेऊ। आणखी महानगरपालिकेला पण याच्यातला निधी भेटेल, याच्यातला निधी आरोग्याकरता भेटेल, मल्टी स्पेशालिटीला भेटेल, पुष्कळसे प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहेत, शाळा आहेत, यांना हा निधी जाईल। त्याच्यामुळे पुष्कळचं काम, लोक कल्याणाचं काम आता घडेल। पुढे पण आम्ही पाठपुरावा करून पालकमंत्र्यांशी चर्चा करून पुढची जी निधी आपल्याला अजून पाहिजे आहे त्याच्याकरता आम्ही त्यांचा पाठलाग करणार, त्यांच्याशी बोलणार आहे, चर्चा करणार आहे आणि आम्ही तो निधी भेटला पाहिजे याचं आम्ही त्यांच्याकडे तसं एक निवेदन पण देणार आहे। खरंच खूप खूप अभिनंदन देवेंद्रजी फडणवीस, आपले लाडके नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आणखी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेबांचं मी खूप खूप अभिनंदन करतो। आणखी असं अपेक्षा करतो खूप पुढच्या वेळेत या कमी वेळामध्ये बावनकुळे साहेब ज्या गतीने काम करत आहे, जी स्पीड आमच्या पालकमंत्र्यांनी घेतलेली आहे ती स्पीड आणखी वाढो, आणखी शहराचे, जिल्ह्याचे सगळे कामं, लोक जनहित कल्याणाची जी कामं आहे ते ताबडतोब व्हायला पाहिजे। असं वाटतं आपल्याला की इथे कुठेतरी उद्योग आणि रोजगाराचे मार्ग उघडावे, यासाठी अजून काही उद्योग आणि रोजगाराचे मार्ग उघडायला पाहिजेच आहे, कारण की त्याच्यासाठी पक्ष वेगळ्या लेवलवर प्रयत्न चालूच आहे। जसं आता IT फर्म आपल्या इथे MIDCमध्ये IT पार्क येणार आहे। हा IT पार्क समजा येणार आहे म्हणजे याचं पुष्कळचं याचे जे इनिशियल फॉर्मॅलिटीज असतात त्या झालेल्या आहेत। इट इज ऑन द वर्ज ऑफ कमिंग। ते आल्यानंतर पुष्कळ लोकांना इथे नोकऱ्या भेटणार आहेत। तसंच माझं स्वतःचं एक स्वप्न आहे की आपण आपल्या MIDCमध्ये एक फार्मसी हब चालू करायचं। तर फार्मसी हब करताना आमचे प्रयत्न चालू आहेत, असंख्य कामं चालू केलेली आहेत, रस्त्यांचे कामं चालू आहेत, ब्रिजेस बनवणं चालू आहेत, जागोजागी डेव्हलपमेंट करत आहे पक्षाचं। आता त्यांची काही महत्त्वाच्या स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटच्या, त्या पण चालू होणार आहेत आणि रोजगार याच्यामध्ये भरपूर लोकांना भेटणार आहे। इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे लोकांसाठी ज्या नोकऱ्या आहेत त्या सगळ्या आता हळूहळू भरपूर लोकांना नोकऱ्या भेटणार आहेत। तर अशा प्रकारे अमरावती जिल्ह्याला 158 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याने विकासाच्या कामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे। शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांनी यासाठी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचे आभार मानले आहे आणि आता ही निधी योग्य प्रकारे वापरला जाऊन जिल्ह्याच्या गरजा पूर्ण होतील अशी आशा आहे।